चा निर्णय घेतलाय आणि कुलाबा वॉरियर्सला फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय। 4 षटकांचा सामना तब्बल 22 संघ या स्पर्धेमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतील। सरपंच चषक 2025 दुसरा दिवस, दुसऱ्या दिवसामध्ये मी परशुराम पाटील आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत करतो। प्रज्योत पाटील, प्रथमेश आणि रिवॉल्जी म्हात्रे ही समालोचकांची टीम आज यांचा सुमधुर आवाज आणि या क्रिकेटचं सुमधुर आवाजामध्ये समालोचन आपल्याला ऐकायला मिळेल। प्रवीणजी शेळके पाली या मॅच स्टार्ट करा। पहा तुम्हाला वारंवार कॉल देतोय, अगदी बराचसा उशीर करताय। पहा तब्बल 9 मॅचेस खरं तर आजच्या दिवसामध्ये आपल्याला खेळवायचे आहेत। सिंहगड चॅम्पियन्स तुम्हाला वारंवार इथून कॉल दिले जात आहेत। खरं तर अगदी चला बराचसा उशीर केला आणि चला प्रवीण आता टायमर ऑन करा। खरं तर 15 मिनिटांमध्ये पहिल्या 3 ओव्हर पंचांकडे आहे का? ओके, 15 मिनिटांमध्ये खरं तर 3 ओव्हर तुम्हाला हाताळायचे आहे, 3 षटक फेकायचे आहेत आणि अन्यथा जर उशीर झाला तर मग एक खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये तुम्हाला 4थ्या ओव्हरमध्ये घ्यावा लागेल। यस, मॅच इथून ऑन केली जाईल। एका बाजूला सिंहगड चॅम्पियन्स, एका बाजूला कुलाबा वॉरियर्स। कॉमेंट्री बॉक्समध्ये आवाज ऐकूयात पाटील सरांचा। धन्यवाद। गेम ऑन होतोय। 4 षटकांचा सामना, 4 षटकांचा पूर्वार्ध आपल्याला पाहायला मिळेल। कुलाबा वॉरियर्स प्रथम फलंदाजी करेल। नाणेफेक जिंकत सिंहगड चॅम्पियन्सने क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय। पहिलं षटक घेऊन गोलंदाज सज्ज होतोय चमकेश आणि सलामीवीरांची जोडी आपण पाहतोय कामेश चव्हाण आणि आतिश पाटील। 4 षटकांचा सामना। जीवनात शिस्तीला खूप महत्त्व असतं। यस, ग्रामपंचायत सदस्य आपण पाहतोय चंद्रकांत पोपेटा साहेबांचे ते शुभ आगमन। त्यांना विनंती असेल आपण या मंचावर आसनस्थ व्हा। आपलं सुकापूर प्रीमियर लीग मध्ये SPL मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत। पहिला चेंडू निर्धारित क्षेत्रात जाणार, शुभारंभ होणार। श्री गणेश होतोय। धावसंख्येचा 1 धाव मिळते एका धावेनं। एका धावेनं सुरुवात होतीये ती धावफलकावर। पहिलं षटक चमकेश, पहिला चेंडू सुरेख चेंडू होता आणि या चेंडूवर 1 धाव मिळाली। आघात झाला, सुरुवात झाली धावसंख्येची। 24 चेंडूंचा पूर्वार्ध असणार आहे। जास्तीत जास्त धावा जमवत मोठं आव्हान उभं करण्याचा प्रयत्न टॉस हरल्यानंतर कुलाबा वॉरियर्स करण्याचा प्रयत्न करेल। दरम्यान चमकेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर पुढचा चेंडू घेऊन सज्ज होतोय। 15 मिनिटांमध्ये 3 षटकं टाकून झाली पाहिजेत। वेळेला खूप महत्त्व आहे। पुढचा चेंडू, षटकातील दुसरा चेंडू घेऊन गोलंदाज सज्ज। सुरेख चेंडू क्रॉस बेटेड, तितकाच अप्रतिम फटका। दणदत चेंडू करत जाणार, सीमा पार येतोय। या इनिंग मधला पहिला चौकार। महाराष्ट्राचं लोकसंगीत जगात भारी, या लोकसंगीताची झलक आपण पाहिली। धावफलक जाऊन पोहोचतोय 5 या धावसंख्येवर। 2 चेंडूंचा खेळ संपलाय। षटकातील तिसरा चेंडू। आता मात्र चेंडू सरळ बॅटवर घेतलाय आणि भिरकावून दिलाय गोलंदाजाच्या डोक्यावरून। येतोय इनिंग मधला पहिला षटकार। थँक्यू डीजे। त्यानंतर मंचावरती उपस्थिती आपण पाहतोय नामदेव शेठ पोपेटा यांची। खरं तर आज दुसऱ्या दिवसामध्ये त्यांची उपस्थिती या स्पर्धेमध्ये लाभली आणि त्यानंतर आपण पाहतोय प्रीतमेश दादा मोरे बर्थडे बॉय। खरं तर आज त्यांचा वाढदिवस आहे आणि या स्पर्धेच्या वतीनं तुम्हाला बऱ्याचशा शुभेच्छा। तुमच्या आयुष्याची वाटचाल अगदी यशस्वीरित्या पार पडत जाऊ। चला स्पीडअप करा। इथून पहा मॅनेजमेंट कडून इथून वॉर्निंग दिली जाते। प्रथमेश दादांना मनापासून वाढदिवसाच्या शुभेच्छा। आक्रमण पाहायला मिळतो आपण
फलंदाज आतिशबाजी करतोय फटक्यांची, सलग 2 मोठे फटके. आत्ता मात्र गोलंदाज सुरेख चेंडू हाताळतोय. निर्धारित क्षेत्रात चेंडू जाणार, 1 धाव मिळणार. बाउन्स पाहायला मिळाला इथे आणि बाउन्सने चकवलं फलंदाज आतिशला. 1 धाव मिळाली, धावफलक जाऊन पोचतोय डझनभर धावांवर. धावफलकावर धावा लागतायत 4 चेंडूंच्या खेळानंतर 12. बिनबाद 12. अप्रतिम अशी फलंदाजी आपल्याला इथे पाहायला मिळते. आक्रमण पाहतोय आपण आतिशकडून. षटकातील 5वा चेंडू. गोलंदाज चमकेश गोलंदाजी मार्कवर, लेफ्ट हँड गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. आत्ता मात्र चेंडू बॅटवर आलाय, चेंडू हवेत आहे आणि इथं फार मोठी चूक पाहायला मिळते. जीवनदान मिळतंय, तेलही गेलं आणि तूपही गेलं. विकेट मिळाली, एक महत्वाचा फलंदाज बाद होण्यापासून वाचला आणि 2 धावाही देण्यात आल्या. टायमर इज ऑन. 15 मिनिटामध्ये 3 षटकं पूर्ण झाली पाहिजेत, नाहीतर एक क्षेत्ररक्षक आत घेतला जाईल पुढच्या षटकासाठी. शेवटचा चेंडू षटकातील. धावफलकावर धावा लागल्या 14. जीवनदान मिळालंय आतिश याला. चुकीला माफी नसते आणि 6 धावा दणदणीत. दुसरा षटकार. या षटकातील धावफलक जाऊन पोचतोय 20 या धावसंख्येवर. फलंदाजीचं प्रदर्शन आपण पाहिलं. जीवनदान मिळाल्यानंतर जखमेवर मीठ चोळणारा षटकार आपण पाहिला शेवटच्या चेंडूवर. पहिल्या षटकांती धावफलकावर धावा लागल्या तब्बल 20. अप्रतिम फलंदाजीचं प्रदर्शन. आतिशबाजी फटक्यांची आपण पाहिली. सरपंच चषकामध्ये तब्बल 22 संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. संधीची समानता आपण इथे पाहतो. प्रत्येक व्यक्ती त्याची पहिली ओळख असते ती म्हणजे गाव आणि त्या गावासाठी खेळण्याचा प्रयत्न. आणि प्रीमियर लीगच्या माध्यमातून अनेक खेळाडूंना इथे संधी मिळेल आणि त्या संधीचं सोनं करताना आपल्याला इथे खेळाडू पाहायला मिळतात. अतिशय अप्रतिम फलंदाजी आपण पहिल्या षटकात पाहिली. पहिलं महागडं षटक संपल्यानंतर पवन गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. दुसरं षटक. 15 मिनिटांमध्ये 3 षटकं हाताळावी लागतील, याची नोंद गोलंदाजी करणाऱ्या संघाने ठेवणं गरजेचं आहे. पवन पहिला चेंडू षटकातील घेऊन क्रॉस बॅटेड मिड विकेट क्षेत्रात खेळलेला सुरेख फटका. 1 धाव पूर्ण. एका धावेचं रूपांतर चांगलं रनिंग बिटवीन द विकेटमध्ये 2 धावेत झालं. या 2 धावांनी धावफलक जाऊन पोहोचतोय तो 22 या धावसंख्येवर. बिनबाद 22. आपण या अगोदरचे 2 सामने जे पाहिले, पहिल्या सामन्यात 38 धावा आणि दुसऱ्या सामन्यामध्ये 21 धावा. मात्र या सामन्यामध्ये धावांचा उच्चांक पाहायला मिळेल. अतिशय अप्रतिम चेंडू, ब्रह्मास्त्र म्हटलं जातं क्रिकेटमधलं, यॉर्कर पवनने हाताळला. निर्धाव चेंडू आला. 2 चेंडू आतापर्यंत अप्रतिम हाताळलेत. खोलवर टप्प्याचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न फसला. चेंडू आला बॅटवर आणि सरळ जाऊन सीमा पार 6 धावांसाठी दणदणीत षटकार. यस, थँक्यू डीजे. हा खेळाडू आपण पाहतोय सध्याच्या स्थितीला आक्रमक झाले, परंतु खरं तरी आक्रमकता बाहेरच्या गावामध्ये खरं तर या प्रेक्षकांना बघायची अगदी नजरा लागल्यात सर्व प्रेक्षकांच्या. कारण घरच्या खेळपट्टीवर चांगला खेळ साकारतोय, परंतु आता मॅचमध्ये सुद्धा अगदी बाहेरील गावामध्ये सुद्धा असा खेळ साकारणं इम्पॉर्टंट आहे. आणखी एक तडाखा दिलाय. इथून पहा एफर्ट्स चांगले आहेत खरं तर या खेळाडूचे. यस, ओव्हर टू दी पाटील सर. निश्चित अप्रतिम क्षेत्ररक्षणाचा नजराणा आपण पाहिला. निश्चित 5 धावा संघासाठी या क्षेत्ररक्षकाने वाचवल्या
पूर्ण समर्पण 100% समर्पण आपण पाहिलं. अप्रतिम फलंदाजीचं प्रदर्शन होतानाच आपण चांगलं क्रिकेटही पाहतोय. दरम्यान पुढचा चेंडू बाहेर निघत, चेंडू भिरकावून देण्याचा प्रयत्न इथं फसतोय फलंदाज आतिशचा. निर्धाव चेंडू येतोय. दोन्ही फलंदाज आक्रमक अशी फलंदाजी करताना आपल्याला मैदानात पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा क्रॉस बॅटेड फटका, चांगला एफर्ट्स, 100% प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाले. झेल होऊ शकला असता, मात्र झेल झाला नाही. दरम्यान 2 धावा मिळाल्या. डाईव्ह करत झेल पकडण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षकाचा. (31) 31 धावा धावफलकावर लागतायत. 2 षटकांचा खेळ इथं संपतोय आणि 2 षटकांच्या अंती 15.5च्या सरासरीने 31 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय आणि कुलाबा वॉरियर्सला फलंदाजीसाठी आमंत्रित केलं. दोन्ही फलंदाजांनी अप्रतिम फलंदाजीचं प्रदर्शन आतापर्यंत केलं. डीजे निश्चितच 19 फेब्रुवारी 1630 शिवनेरीवर माझा राजा जन्मला आणि खऱ्या अर्थाने या संपूर्ण भारतभूमीला जगात सन्मान प्राप्त करून देणारं स्वराज्य निर्माण झालं. त्या छत्रपती शिवरायांची गाणी आपण ऐकतोय. गाणीच नव्हे तर इथं आपण जर संघांची नावं पाहिली तर छत्रपती शिवरायांनी 350हून अधिक गड आणि किल्ले जिंकले. त्या गड आणि किल्ल्यांच्या नावावर संघाची नावं ठेवलेली आपण पाहतोय. या सरपंच चषकाचं भव्य दिव्य आयोजन आपण पाहतोय. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावर धावा 31 लागल्यात. बिनबाद 31. तिसरं षटक. टाइम अलर्ट. 5 मिनिटांमध्ये हे षटक संपणं गरजेचं आहे, अन्यथा पॅनल्टी लागेल. एक क्षेत्ररक्षक आणखीन आत येईल 30 यार्ड सर्कलमध्ये. कडक शिस्त, आणि शिस्त जीवनात माणसाला मोठं करते. शिस्त पाळणं गरजेचं आहे. पुढं जायचं असेल, यशस्वी व्हायचं असेल तर शिस्तीला जीवनात महत्त्व देणं गरजेचं. तिसरं षटक. पहिला चेंडू शॉर्ट पिच चेंडू, क्रॉस बॅटेड फटका, चेंडू हवेत. 1 धाव पूर्ण. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. अगदी लिहिलं या 2 धावा पूर्ण होत आहेत. धाव फलक जाऊन पोचतोय 3 3. 33. तिसरं षटक घेऊन ओम गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. हे भव्य दिव्य आयोजन आपण पाहतोय. सर्वांना संधी निर्माण करून देऊन 32 संघ या स्पर्धेत खेळतील. आता मात्र चेंडू बॅटवर आलाय. इथे पहिली विकेट, पहिला झटका बसतोय. कमलेश चव्हाणची विकेट मिळणार. कामेश चव्हाण. बीजे या गीताने आत्ताच्या वातावरणाचं वर्णन केलं. या रखरखत्या उन्हात हा क्रिकेटचा उन्माद आपण पाहतोय. क्रिकेट जे रक्तात नव्हे तर रक्ताच्या प्रत्येक कणापर्यंत पोहोचलंय. क्रिकेट भारताचा धर्म झालाय आणि चॅम्पियन्स ट्रॉफीची फायनल 9 तारखेला खेळताना पाहायला मिळेल. भारत बदला घेण्याची संधी न्यूझीलंड संघाविरुद्ध. ओम गोलंदाजी मार्कवर. यशस्वी गोलंदाज. बॅटची आउटसाइड एज. निर्धारित क्षेत्रात चेंडू जाणार. 1 धाव मिळणार. धावफलक जाऊन पोहोचणार. 1 बाद 34 या धावसंख्येवर.
7 चेंडूमध्ये 12 धावांची खेळी साकारत कामेत सबांची विकेट मैदानातून बाहेर गेली. मात्र आतिश अजूनही मैदानात. तिसरं षटक प्रगतीपथावर. काही मिनिटांचा अवधी असणाऱ्या गोलंदाज ओमकडं 5 मिनिटाचा अवधी षटक सुरू होताना होता. त्या 5 मिनिटात षटक संपलं नाही तर शेवटच्या षटकामध्ये असेल पेनल्टी. पुढचा चेंडू क्रॉस बॅटेड चेंडू हवेत गोलंदाजाच्या डोक्यावरून खेळून काढलाय. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा पूर्ण होत आहेत आणि या 2 धावांनी धावफलक जाऊन पोहोचतोय 36 या धावसंख्येवर. तिसरं षटक प्रगतीपथावर. नाणेफेक हारल्यानंतर कुलाबा वॉरियर्स फलंदाजी करतोय. अप्रतिम फलंदाजी आत्तापर्यंत आपण पाहिली. आजच्या दिवसातील सर्वोच्च धावसंख्या नोंदवण्याच्या दिशेने वाटचाल करतोय कुलाबा वॉरियर्स. आत्ता मात्र चेंडू चिन म्युझिक ऐकवत 1 बाउंसचा इशारा पंचांचा येतोय. शेवटचा चेंडू ओम याच्या षटकातील कमबॅक करणारे षटक आपण ओम कडून पाहिलं. अप्रतिम लाजबाब गोलंदाजी. 2 गोलंदाजांनी मार खाल्ल्यानंतर ज्या षटकाची गरज होती ते षटक ओम यांनी हाताळलं. 5 धावा आणि 1 विकेट. 15.5च्या सरासरीने 2 गोलंदाजांनी मार खाल्ल्यानंतर या गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. चांगलं षटक हाताळलंय. 3 षटकांती 12च्या सरासरीनं 36 धावा धावफलकावर लागल्या आहेत कुलाबा वॉरियर्सच्या डीजे. धन्यवाद डीजे. अतिशय सुमधुर संगीत. गोलंदाज शेवटचं षटक निर्धारित. मोहन गोलंदाजीसाठी येणार. शेवटचं षटक पहा बॅकवर्ड साईडला जे प्रेक्षक ब्लॅक स्क्रीनच्या बाजूला आहेत लाईनच्या आतमध्ये तुम्ही आहेत. खरं तर लाईनच्या बाहेर व्हा. इथून आम्ही प्रेमाची विनंती करतोय. पहा ब्लॅक स्क्रीनच्या बाजूला डोरीमॉन तुम्ही त्यांना ऍडजस्ट करा. चला या महत्वाच्या सूचनेनंतर प्रेक्षकांनी सहकार्य करायचंय. चला बोलूया शेवटच्या षटकाकडं. मोहन सुरेख चेंडू. 2-3 पावलांचा रनअप घेऊन मोहन हा अनुभवी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. 36 या धावसंख्येवर थांबवलंय कुलाबा वॉरियर्सला. सरस फटका पाहायला मिळाला आणि चेंडू गेला सरळ सीमा पार. येतोय दणदणीत चौकार. पंचांचा जबरदस्त इशारा. धावफलक जाऊन पोहोचतोय 40 या धावसंख्येवर. डीजे चला ऑरेंज पट्टीच्या सर्वांनी बाहेर व्हा. बघा बरेचसे प्रेक्षक आम्ही इथून विनंती करते. ऑरेंज कलरची जी पट्टी आहे खरं तर भव्य दिव्य मैदान आपण पाहतोय. मग त्याची शिस्त सुद्धा तुम्ही पाळा. क्रिकेटची शिस्त, क्रिकेटचा आदर करा मित्रांनो. या चेंडूवर आली 1 धाव. क्रिकेट इज अ जेंटलमन्स गेम म्हटलं जातं. चला शिस्त पाळूया आणि या स्पर्धेची उंची वाढवूया. दरम्यान पुढचा चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू. निर्धारित क्षेत्रात चेंडू जाणार. 1 धाव मिळणार. धावफलकावर धावा लागतील 42. अजूनही 2 चेंडूंचा खेळ या पूर्वार्धातील बाकी असणार आहे. अप्रतिम फलंदाजीचं प्रदर्शन पहिल्या 2 षटकांमध्ये पाहिलं आणि त्यानंतर मात्र ओम आणि मोहन यांनी काहीसा आळा घालण्याचा प्रयत्न केला. यशस्वी ठरले दोन्ही गोलंदाज. आत्ता मात्र ती यशस्वीता कुठेतरी थांबवली आहे. सरळ गोलंदाजाच्या डोक्यावरून भिरकावून दिला. दणदणीत षटकार. धन्यवाद डीजे. दरम्यान या षटकारानं धावफलक नेऊन पोहोचवलं 48 वर.
या शेवटच्या चेंडूवर 2 पेक्षा जास्त धावा आल्या तर 50ची पार होईल आणि आजची उच्चांकी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल. शेवटचा चेंडू षटकातील मोहन पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न फसला आणि चेंडू गेला सरळ सीमा पार. लगातार दुसरा षटकार धावफलक जाऊन पोहोचतोय. 54 या धावसंख्येवर विजयाचं आव्हान असणार आहे. 55 धावांचं नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना कुलाबा वॉरियर्सने बनवल्या 54 धावा आणि सिंहगड चॅम्पियन समोर 55 धावांचं आव्हान ठेवलं. मी मनापासून धन्यवाद व्यक्त करेन आयोजकांचं. तेजस आमरे आपण या कॉमेंट्री बॉक्समध्ये मंचावर आहे, थोडंसं संपर्क साधा. तेजस आमरे. सरपंच चषक 2025 मध्ये इथे या सत्रामध्ये नाणेफेक करण्याची संधी, समालोचन करण्याची संधी मिळाली त्याबद्दल आयोजकांचं त्याचबरोबर राजेश दादा महेश दादांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करेन. आणि यानंतर प्रज्योतजी पाटील, प्रथमेशजी पाटील आणि आमचे मित्र, एक उत्कृष्ट क्रिकेटर आणि एक दिग्गज व्यक्तिमत्व म्हणून ज्यांची ओळख आहे ते रिवालदादा म्हात्रे यांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळेल. प्रवीणजी शेळके यांचं सुरेख असं स्कोरिंग आपल्याला पाहायला मिळालं. मी मनापासून आयोजकांना धन्यवाद देईन आणि आपली इथून रजा घेईन. धन्यवाद. खूप साऱ्या शुभेच्छा स्पर्धेला देतो आणि मी परशुराम पाटील बेलवली आपल्या सर्वांची रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू सो मच. धन्यवाद परशुराम दादा. खरं तर एक मुख्याध्यापक म्हणून उच्च शिक्षित शिक्षण क्षेत्रामध्ये त्यांचं नाव आहे. तसंच बेलवली गावचे हे एक उत्कृष्ट सूत्रसंचालक देखील आहेत. आज त्यांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळाला या स्पर्धेच्या माध्यमातून. सरपंच चषक 2025 सुकापूर प्रीमियर लीग. यस, शुभ सन्मान केला जाईल. नामदेव शेठ पोपिटा या साहेबांचा इथे शुभ सन्मान खरं तर या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. मी विनंती करेल खरं तर महेश दादा पाटील यांना की आपण आपले शुभ हस्ते नामदेव शेठ पोपेटा यांचा इथे शुभ सन्मान करायचे पहा. आणि पहा इथून खरं तर विनंती करू पुढील मॅचच्या टॉससाठी. खरं तर चला, तोरणा टायटन्स आणि देवगड हिरोज चौथी मॅच. तोरणा टायटन्स अँड देवगड हिरोज दोन्ही टीमच्या कॅप्टन. चला, पहिला कॉल असेल त्वरित या. नामदेव शेठ पोपेटा यांचा शुभ सन्मान इथून केला जाते. त्यानंतर पाटील सर यांचा इथे शुभ सन्मान महेश दादा पाटील या. नामदेव शेठ पोपेटा यांचा इथून शुभ सन्मान खरं तर आपण पाहतोय. मायेची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची, या सरपंच ट्रॉफीची गोड आठवण म्हणून सन्मान चिन्हाची ट्रॉफी देऊन नामदेव शेठ पोपेटा यांचा इथून मात्र खरं तर शुभ सन्मान केला जातोय. मुख्य आयोजक खरं तर आपण पाहतोय ग्रुप ग्रामपंचायत पालीदेवत सुकापूर, सरपंच राजेशदादा पाटील आणि त्यानंतर लक्ष्मी पब्लिक स्कूलचे अध्यक्ष सन्माननीय श्री महेशदादा पाटील यांच्या शुभ हस्ते शुभ सन्मान खरं तर आपल्याला पाहायला मिळतोय. तदनंतर चला, टॉससाठी या दोन्ही टीम. यस, कॅप्टन इथे खरं तर एक कॅप्टन आलाय. खरं तर आपण पाहतोय पुढील मॅच, चौथी मॅच. आणि या तोरणा टायटन टीमचा कॅप्टन इथे आलाय पहा. देवगड हिरोज टीम, देवगड हिरोज टीम तुमचा कर्णधार खरं तर आमच्यापर्यंत पोहोचवा. चला लवकर या. देवगड हिरोज कॅप्टन टॉससाठी या. आणि Yes, फॅनची इथं व्यवस्था केली तर बरी होईल कॉम बॉक्समध्ये. मी आयोजक कमिटीला विनंती करतोय. यस, चला, दोन्ही टीमचे कॅप्टन आलेत आणि खरं तर आपण टॉस इथून करणार आहोत. तर नक्कीच टॉस केला जाईल. लगेच टॉस होईल एका बाजूला. परंतु इथे Yes, सुरू आहे. सिंहगड चॅम्पियन्स विपक्ष कोलाबा वॉरियर्स. चला, फिल्डिंग पोझिशन सजून घ्या. नामदेव शेठ पोपेटा साहेबांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल पुढील मॅचचा. माजी उपसरपंच अनुराम शेठ केनी या दोन मान्यवरांच्या शुभ हस्ते खरं तर इथून टॉस केला जातोय पुढील मॅच. तोरणा टायटन्स आणि तदनंतर त्यांच्या अगेन्स्ट फाईट करणारा संघ देवगड हिरोज या दोन संघादरम्यान टॉस मात्र इथून खरं तर केला जातोय. तर नक्कीच टॉस होईल.
हेड्स इज द कॉल अँड यस टेल्स इट इज. देवगड हिरोज टीमनं टॉस जिंकलाय. खरं तर दोन्ही टीम्सना आपण शुभेच्छा देऊया प्रतोज. आणि मॅच मात्र लगेच सुरू करूया, कारण मॅच थांबली जाणार नाहीये. अगदी घड्याळाच्या काट्यावर ही स्पर्धा आपण सुरू होताना जास्त ओपनिंग घेऊ नका, पण मॅच लवकर लवकर सुरू करूया. यस, खरं तर देवगड हिरोज टीमनं इथं टॉस जिंकलाय. आणि कॅप्टन आले, तुमचा निर्णय काय असेल? फिल्डिंग करने का. फिल्डिंग. खरं तर क्षेत्ररक्षकांचा निर्णय आणि किती धावेपर्यंत रोखलं जाणार समोरच्या टीमला. समोरची टीम आपण पाहतोय तोरणा टायटन्स. आणि 4 ओव्हरमध्ये कितपत धावेंचं अगदी लक्ष तुमच्यापर्यंत ठेवलं जाईल आपण पाहणार आहोत. परंतु तुमची भूमिका काय असेल? 4 ओव्हरमध्ये किती धावेपर्यंत रोखलं जाणार? 25 से 30 धावा. यस, 25 ते 30 धावा. खरं तर त्यांनी इथे माहिती पोहोचवली आहे. पुढील मॅच एन्जॉय करू. तदनंतर या मॅचमध्ये कॉमेंट्री बॉक्समध्ये रिवल मात्रे सर आपल्यासोबत जॉईंट होतील. ओव्हर टू दी रिवल मात्रे सर. थँक्यू सो मच प्रतोज. पुन्हा एकदा अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवछत्रपती शिवाजी महाराजांना आणि छत्रपती शंभू राजांना मानाचा मुजरा करून आपण पाहत आहोत सुकापूर प्रीमियर लीग 2025. रिवल सर पहा, पंच अगदी मॅच एंड झाल्यानंतर जुना बॉल असेल तो इथे पोचवा. खरं तर बॉल इथे पोचत नाहीये. मॅनेजमेंटकडे कमिटीकडे तुम्ही जमा करा. तर मॅच इज ऑन. 55 धावांचं लक्ष समोर ठेवलं. या मॅच मध्ये जास्त धावा पाहायला मिळाल्या. पहिल्या मॅच मध्ये 38, दुसऱ्या मॅच मध्ये 21. या सामन्यात 55चं लक्ष. पहिल्या बॉलवर हिटिंग स्ट्रोक. वाईडिश लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे धावत असताना एक पहिली रिव्हॉल्व सर. खरं तर आपण पाहतोय बॅटिंग करणाऱ्या टीमला इथं पारितोषिक लागले गेले. सन्माननीय श्री अनुराम शेठ केनी माजी उपसरपंच आपण पाहतोय यांच्या माध्यमातून बॅटिंग करणाऱ्या टीमला प्रत्येक खेळाडूला प्रत्येक षटकारास रोख रक्कम 200 रुपयांचं पारितोषिक पर 6 200 रुपीज. यस, मॅच ऑन. बॅक टू क्रिकेट. 2 धावा पहिल्या बॉलवर. हो, पूर्णपणे खांद्याचा वापर करत गोलंदाज करत असताना दिशा भटकली. लेग स्टंप सोडून गेला. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त धावेनं संघाच्या धावसंख्येत भर पडली. धावसंख्या धावफलकावर 3. आज आमच्या सोबत प्रथमेश ठाकूर. एक जबरदस्त अगदी मराठीचा आवाज. एक चांगलं समालोचन तुमच्यापर्यंत पोहोचेल. हाफ ट्रॅकरचा बॉल उचली दिली. चेंडूला अगदी टॉस केला. जणू काही लेदरचा हा चेंडू फेकला गेला की काय गोलंदाजाकडनं. बघा, लेदरचा बॉल ज्या वेळेला आपण गोलंदाजी करतो स्क्रीट होतो. अगदी मग मॅटवर गोलंदाजी होते, कधी कधी ग्रासवर विकेटवर केली जाते. परंतु टेनिसचा बॉल या गोलंदाजांना तसाच फेकलाय. ओ लवली बॉल. इथे मात्र आणखी एक डॉट जातोय. फलंदाज ओम या फलंदाजाला बीट केलंय. बिल्कुल चकमा खा रहे बल्लेबाज ओम. और चकमा खाने वाले गेंद पे कोई भी नंबर नहीं होता दोस्त. इसी के साथ डॉट गेंद की समाप्ति. गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय कामेश चव्हाण. कामेशच्या गोलंदाजीचं कौतुक करावं लागेल. कालही मला आठवते रोशन सरांचा जो संघ 10 बॉलमध्ये 6 धावा डिफेन्स केल्या. इथे थोडंसं गती परिवर्तन. गोलंदाजी करतोय ना, खांद्याचा वापर. पाकिस्तानचा तन्वीर तुम्हाला गोलंदाज माहीत असेल मित्रांनो. ज्या पद्धतीनं खांद्याचा पूर्णपणे गोलाकार प्रकारे वापर करून चेंडूला उचली देतोय, कधी स्लोवर बॉल फेकतोय गोलंदाज कामेश पुढील चेंडू घेऊन येईल. हा अगदी शॉर्ट पिच. कहीं पे निगाहे और कहीं पे निशाना असंच म्हणावं लागेल. मारना था वाशी में गेंद गया काशी में. अगदी आपण बघितलं तर फटका फसला होता आणि तिथे मात्र 1 धाव मिळाली आहे. संघाची धावसंख्या 1 निवडली. आता डावखुरा फलंदाज आदित्य येईल स्ट्राईकला. इथे काहीतरी आता बदल पाहायला मिळेल. धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते ती टोटल एकंदरीत फक्त 4 धावा. 55 करायच्या आहेत. काल एक मॅच झाला सर्वांना आवडणार आणि त्या मॅचमध्ये एका संघाच्या मागे 3 संघ सपोर्ट करत होते आणि एकटा लढत होता रायगड किंग्स कोंडाणा फायटर विरुद्ध. आणि रोशन दादा, खरं तर तुमचा मॅच काय झाला. 3 संघांनी देव पाण्यात ठेवले होते आणि आम्ही पण आम्हालाही वाटत की मॅच जिंकावं, कारण 3 मॅच पुढे केलावे लागले. जर जिंकले असते तर. हो, लवली डिफेन्सिव्ह स्ट्रोक. काय फटका बघा. अगदी सुरक्षात्मक सावध पवित्रा घेतला आदित्यनं आणि एक सिंगल चिक्की रन्स कंप्लीट केली. एका धावेनं पाहता पाहता कामेशचं पहिलं षटक ही बाजी समाप्त झालं आणि एका षटकामध्ये धावा आल्यात त्या धावफलकावर पाहायला मिळतील त्या फक्त आणि फक्त 5. कालच्या मॅचचा नक्कीच प्रथमेश ठाकूर तुला माहिती देईल की मॅच एवढा रंगतदार झाला ना कोंडाणा फायटर्स आणि रायगड किंग्समध्ये. महत्त्वाचा मॅच होता
रायगड किंग्स पराभूत झाला असताना तर मात्र 3 संघ इन झाले असते. त्यामध्ये आपण बघितलं तर प्रामुख्यानं विजयदुर्ग चॅलेंजर्स इन झाला असता, कोंडाणा फायटर्स इन झाला असता, त्यानंतर आपण विचार केला ना तर टिकोना थंडर्स हा संघ देखील इन झाला असता. म्हणजे 3 संघांनी अक्षरशः पाण्यात देव ठेवले होते, कारण त्यांना वाटत होते की रायगड किंग्स हरावा आणि हरलाच असता. कोण सांगेन 10 बॉलमध्ये 6 धावा हव्या होत्या, त्या डिफेन्स केला गोलंदाजनं. गोलंदाजाकडे अनुभव होता, लेदरचा एक चांगला क्रिकेटर होता, अनुभवी गोलंदाज होता, त्यानं त्या धावा डिफेन्स केल्या. 6 बॉलमध्ये 5ची गरज असताना तो मॅच खूप चांगला झाला कालच्या दिवसामध्ये. परंतु या आजच्या दिवसामध्ये कोण जाणार पुढे? गोलंदाज येतोय नवीन अतिश पहिला बॉल, मी म्हटलं होतं आदित्य डावखुरा फलंदाज काही करेल आणि इथे अंपायर सिग्नल करतील हो हो बॅड लक. इथे मात्र 2 धावा. सर असा इशारा करा, असं आम्हाला वाटतं आउट आहे, डिक्लेअरचा इशारा करा प्लीज. आणि आम्हाला असं म्हटलं आउट पण वाटतं. हा यस करेक्ट, डिक्लेअर 2 धावा. आणि अशा परिस्थितीमध्ये 2 धावेनं आता या दुसऱ्या षटकातील पहिल्या बॉलवर आदित्यचं कौतुक करावं लागेल. फटका खूप चांगला सजवला होता, परंतु या मैदानावर विचार केला ना तर थोडा आउटफील्ड शॉट आहे, जो डीप फाईन लेगची एरिया आहे, थर्डमॅनची एरिया आहे ना ती शॉट आहे. परंतु हा मैदान आहे ना 20, 25, 30 वर्षापूर्वी असाच आहे. गदी अलॉंग द कार्पेट ड्राईव्ह, स्टेट ड्राईव्हचा फटका क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी वाईडीसला लॉंग ऑफ कडे चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. आणि अशा परिस्थितीमध्ये ही एक सिंगल मिळाली आहे. संघाची धावसंख्या टोटल जाऊन पोहोचली ती 8 या कड्यावर. 8 रन्स ऑन स्कोर कार्ड, लॉस ऑफ 0 विकेट आफ्टर द फर्स्ट ओव्हर, सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. आज मात्र डॉरिमॉन, काल मिक्की माऊस हे एंटरटेनमेंट करताना देखील या स्पर्धेमध्ये तुम्हाला पाहायला मिळत आहेत. सरपंच चषक 2025 सौभाग्यवती योगिताताई राजेजी पाटील या गावच्या आदर्श सरपंचा, ज्यांना खरं तर मुंबईसारख्या शहरातून देखील एक आदर्श पुरस्कार मिळाले आणि त्या पुरस्काराने सन्मानित असणारी व्यक्ती, त्यांच्या नावानं हे चषक तुम्ही पाहता. सुकापूर प्रीमियर लीग, SPL. डॉरेमॉन देखील फिल्डिंग करतोय बघा, शॉर्ट टर्नमॅन फ्लाय स्लिपला. चांगला फटका खेळाय अगदी आडव्या बाटनं, परंतु इलिमिनेशन कमी, फटका फसलाय. फर्स्ट विकेट डाऊन, पहिली सफलता मिळाली आहे. इथे मात्र संघ सिंहगड चॅम्पियन्स टीमच्या विरोधात कोलबा वॉरियर्स टीमला. कोलाबा वॉरियर्स, आज ही संकल्पना आहे ना प्रथमेश, ही खरं तर तुम्हाला सर्वांना प्रेरित करेन, आवडणारी आहे. सर्व किल्ल्यांची नावं दिली प्रत्येक संघाला, कारण महाराजांनी हे किल्ले सर केले ना, ते किल्ले सर करताना अनेक मावल्यांनी प्राणांची आहुती दिली. मग त्यामध्ये गड आला पण सिंह गेला. बाजीराव ज्या पद्धतीनं बाजीप्रभूंनी पावनखिंड लढवली, तोरणा किल्ला अर्थातच सुभेदार तानाजी मालुसरे यांनी लढवला. अनेक क्षण आहेत जे अनेक क्षण इतिहासामध्ये रोवली जातील. मग असे प्रसंग महाराजांच्या जीवनात आले, हे इतिहासामध्ये लिहिले गेलेत. शाहिस्तखानाची बोटे छाटली गेली, हा एक प्रसंग. नक्की आग्र्याहून सुटका महाराजांची, हा एक प्रसंग. त्यानंतर खरं तर अफजल खानाचा वध अगदी प्रतापगडाच्या पायथ्याशी, हे अनेक प्रसंग महाराजांच्या जीवनात आले. हा इतिहास आज तरी म्हणेल या स्पर्धेच्या माध्यमातून आपण सांगणे गरजेचं आहे, कारण क्रीडांगण आहे छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण सुकापूर, आणि भगवमय वातावरणामध्ये ही स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. बॅक टू क्रिकेट. आडव्या बाटनं चांगला फटका सजवलाय, अगदी डीप मिड विकेट एरियाकडे हा चेंडू जातोय, उंची आणि तेवढ्याच लांबीचा. सरपंच चषकातला दमदार सिक्सर. चौदा धावा धावफलकावर लागल्या गेल्या आहेत. 55 धावांचं लक्ष आहे. पहिल्या ओव्हरमध्ये अवघ्या 5च आल्या, परंतु आतिश पाटीलच्या या षटकात आता हाणामारीला सुरुवात झाली. आतिश पाटील एक ऑलराऊंडर खेळाडू आहे बघा. आज कॉलनीतले संघ, उद्या या गावातले लोकल ग्रामीण खेळाडू तुम्हाला खेळताना पाहायला मिळतील मैदानावर. आज 2 दिवस, काल आणि आज वाढतं शहरीकरण सुकापूर गावामध्ये.
आणि अशा पहिल्या ओव्हरमध्ये 5 तुमचा 12वा खेळाडू आहे आणि या ओव्हरमध्ये टोटल 9 आल्यात. पहिल्या बॉलवर 2 डिक्लेअर 2. अरे काय अतिश लाईव्ह आहे, त्यानंतर मॅन्युअल स्कोरर आहे, तुमचा 12वा खेळाडू आहे, त्यामुळे बरोबर स्कोर आहे 14. पुन्हा एकदा बॅक टू क्रिकेट. ऑन स्ट्राईक बॅट्समन पवननं षटकार ठोकला होता पहिल्याच बॉलला. हाही थोडासा समोर दिला परंतु व्हेरिएशन दाखवलं होतं. अगदी कमी गतीचा चेंडू फेकला. आउटफील्ड थोडी खराब, त्यामुळं याही मिळतील 2 धावा. अगदी वाईडिश लॉंग ऑफ कडे चेंडू ज्या पद्धतीनं खेळला. ओव्हर पिचचा बॉल होता परंतु अतिशनं तो या चेंडूमध्ये गती कमी केली. त्याच्या अगोदर पहिल्या बॉलवर थोडा वेग वापरला गेला परंतु त्यानंतर पवननं षटकार ठोकला होता डीप मिड विकेट एरियाकडे. आता तिसरा पुढील चेंडू घेऊन येईल अर्थातच पवनसाठी. हाही जबरदस्त बरोबर कनेक्ट केलाय. अगदी बॅटच्या बरोबर मिडलला घेतला आणि तेवढाच इथे मात्र झाला टाइम प्रॉपर. चेंडू होईल हवाई सफर. षटकार. मिठी मार सत्यवान काकडेला. हा मार मिठी. विशू कोहली पंचांच्या भूमिकेत आज खरं तर हा गव्हांचा कोळी, दर्याचा राजा, भरपूर मच्छी खाणारा कोहली विशू कोहली. दुसऱ्या बाजूला सत्यवान काकडे आदई. काल अमित पाटीलने सत्यवान काकडेची पुरी वाट लावली. पूर्ण फोकसच सत्यवान काकडेकडे होता काल. कारण सत्यवान काकडेला खरं तर प्रथमेश काल त्यांनी बाबलीचा काठाही उपमा दिली. नोव्हेंबर महिन्यापासून उभा आहे बाबलीचा काटा, तो आतापर्यंत उभाच आहे. म्हणजे एवढा या अंपायरिंग मध्ये प्रवास करतोय. एक नावा रुपाला आलेले पंच आहेत. यस रिवॉल्व सर, खरं तर आपण पाहतोय ही स्पर्धा सरपंच ट्रॉफी खरं तर आपण एन्जॉय करतोय. आणि पहा आणखी एक अनाऊन्समेंट करू. खरं तर 5 एप्रिल आणि 6 एप्रिल 2025 रोजी आणखी एक दमदार स्पर्धा या मैदानावरती घडताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. खरं तर सरपंच चषक प्रकाश जोतातील अगदी नाईटचे सामने, बॉक्स टाईपचे क्रिकेट सामने खरं तर खेळवले जातील. मग दमदार आयोजक खरं तर आपण पाहतोय माऊली प्रसाद एंटरप्राइजेस बिल्डर अँड डेव्हलपरचे सर्व सन्माननीय श्री रुपेश दादा पाटील आणि तदनंतर युवा मोर्चा भाजपा पनवेल तालुका उपाध्यक्ष राहुल पोपेटा. खरं तर या 2 दमदार आयोजकांच्या माध्यमातून ही स्पर्धा 5 आणि 6 एप्रिलमध्ये अगदी रंगताना आपल्याला पाहायला मिळेल. आधारस्तंभ खरं तर आपण पाहतोय ग्रुप ग्रामपंचायत पालीदेवत सुकापूरचे सरपंच सौभाग्यवती योगिताताई राजेश पाटील आणि तदनंतर आपण पाहतोय मग राजेशदादा पाटील असतील आणि लक्ष्मी पब्लिक स्कूलचे अध्यक्ष खरं तर महेशदादा पाटील हे खरं तर या स्पर्धेचे आधारस्तंभ आपण पाहतोय. आणि 5 आणि 6 एप्रिल या 2 दिवसामध्ये ही स्पर्धा खरं तर रंगली जाणार आहे. प्रथम पारितोषिक 55,000 रुपये, 555 रुपये खरं तर भव्य दिव्य चषक असेल. द्वितीय पारितोषिक 25,555 रुपये. तृतीय पारितोषिक 15,555 रुपये. मालिकावीर मॅन ऑफ द सिरीजसाठी स्पोर्ट्स सायकल उपलब्ध केली जाईल. उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक खरं तर आपण पाहतोय कूलर आपल्याला पाहायला मिळेल. हो लावली आदित्यची मी खरं तर प्रशंसा केली होती पहिल्यांदा आणि त्यानं ठोकलाय. पुन्हा डीप बॅकवर्ड स्पेअर लेगला समालोचकाच्या अगदी कक्षाच्या वरून हा खणखणीत षटकार. फलकावर टोटल लागले आता 28. येणारे चेंडू असतील आता 11 आणि विजयासाठी 27 धावांची आवश्यकता. पुन्हा खराब फुलटॉस बॉल. अंपायर सिग्नल. डिसिजन नाव. येस, इट्स अ 6 रन. ग्रेट हिट. जबरदस्त.
उघडा आहे तुझा मागे सगळा. हा. आज काय ऐकणार नाहीये, भर उन्हामध्ये एवढा डान्स डोरेमॉन बिकॉज यू करता. त्यांचा ड्रेस नसला तरी एकदा वाजलं डीजे. काल तर गाडीमध्ये साऊंड वाजवून नाचत होते. काय म्हणणार, लाईट गेल्यानंतरही त्यांना राहत नाही. लाईट गेली तरी नाचतात, भजन जरी लावला तरी नाचतील. हो हो, फुलर लेनचा बॉल, फुल टॉस बॉल, स्ट्रेट ड्राईव्हचा फटका, अगदी क्षेत्ररक्षक येतोय वेगानं. एक धाव मिळेल. आदित्यचं कौतुक करावं लागेल. आदित्यनं या संघाला मॅचमध्ये आणलंय आणि त्याचबरोबर पवन, दोघांनी 2-2 षटकार ठोकलेत आणि बरोबर आता समीकरण उरलंय. येणारे चेंडू 9 आणि 20 धावांची आवश्यकता. 9 चेंडू 20 धावा. मॅच सुरू आहे बघा. ज्या पद्धतीनं आपण विचार केला तर सिंहगड चॅम्पियन्स आणि कोलाबा वॉरियर्स, सिंहगड चॅम्पियन्स टीमला 55चं या ठिकाणी लक्ष ठेवल्यानंतर आता 9 चेंडू 20 धावा. फुल्लर लेनचा बॉल, स्टेट ड्राईव्हचा फटका, 2 क्षेत्ररक्षक आहेत त्यामध्ये बघा. इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण, फेकी थोडीशी खराब होती. 2 धावा झाल्या असत्या पूर्ण, परंतु माघारी परतवला आदित्यनं. पवनला एका धावेवर समाधान मानावं लागलं. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचली ती. आता टोटल पाहिली ना तर एकंदरीत 36. आता येणारे चेंडू शिल्लक आहेत 8 आणि जिंकण्याकरता 19 धावांची आवश्यकता. 8 बॉल 19 धावा. मॅच अजून बॅलन्स आहे, कारण दोन्ही फलंदाज 2-2 षटकार ठोकून या खेळपट्टीवर आपली गुणवत्ता, आपली कौशल्यता दाखवत असताना आज छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण सुकापूर गाव म्हटलं ना, जिथे भक्ती भावनेला येतो महापूर, जिथे पैशाचा आहे महापूर, त्या गावाचं नाव आहे सुकापूर. आणि हा सुकापूर गाव आपण पाहतोय या मैदानावर. खरं तर याच SPLचं हा आगाज आयोजन. पुढील चेंडू, हा चांगला चेंडू अगदी खोलात फेकला होता, परंतु गोलंदाज थोडासा चाचपडतपणा त्याचा पाहायला मिळाला. एक सिंगल आली आहे. बॅक टू क्रिकेट. एक सिंगल आली आहे. आता चेंडू आता इथे अगदी 30 यार्ड सर्कलमध्ये हा चेंडू थांबला. एक सिंगल आली आहे, म्हणजे वर्तुळाकार क्षेत्रामध्ये चेंडू थांबल्यानंतर एक आली आहे. एका धावेनं संघाची धावसंख्या पुढे सरसावली आहे. आता उरल्यात त्या एका ओव्हरमध्ये 17 धावांची आवश्यकता. 6 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता. खूप उच्च तापमानामध्येच खेळली जाणारी स्पर्धा आपण पाहतोय. खरं तर 32 ते 33 अंश डिग्री सेंटीग्रेड तापमानामध्ये आज प्रचंड तापमानामध्ये आपले खेळाडू खेळत आहेत. ही क्रिकेटची आवड आहे. हा मैदानच क्रिकेटचा असा असतो मित्रांनो, ज्यावेळी आपण मैदानावर खेळतो ना, त्यावेळी अगदी कोणताही टेन्शन मनामध्ये, तणाव कोणताही जर असेल ना, तो विसरून या मैदानावर प्रत्येकजण क्रिकेट खेळण्याचा आनंद घेत असतो. आपल्या घरच्याला, कुटुंबाला देखील विसरतात ज्यावेळी मैदानावर उतरतो ना. फक्त खेळ आणि खेळच हाच विचार मनामध्ये येतो. असा हा टेनिस क्रिकेट खेळ. सहा चेंडू आता जिंकण्याकरता 17 धावांची आवश्यकता. चला स्पीडअप करा, जास्त वेळ घेऊ नका, कारण आम्ही सावलीमध्ये आहोत, तुम्ही उन्हामध्ये आहात, त्यामुळे तुम्हाला घाई करावी लागेल. नेक्स्ट टीम तयारीत आहे. तोरणा टायटन्स, देवगड हिरोज टीमनं टॉस जिंकलाय, त्यांनी फिल्डिंग घेतली आहे. त्यामुळे तोरणा टायटन्स तुम्ही खेळाडू कक्षाच्या जवळ येऊन थांबायचं आहे. 6 बॉल 17ची गरज. गोलंदाज, खूप चांगली स्पर्धा. खरं तर प्रथमेश या स्पर्धेचे आयोजक आहेत ना, त्यांचं आपण कौतुक करूया. त्यामध्ये महेशजी पाटील यांनी एक चांगली प्रतिक्रिया व्यक्त केली कालच्या दिवसामध्ये, की आम्ही पुढल्या वर्षी डिसेंबरमध्ये स्पर्धा ठेवण्याचा विचार करू. परंतु इथे पहिला बॉल डायरेक्ट हिट होण्याचा संकेत चिन्ह होता, परंतु सुरक्षित फलंदाज पवन क्रीजमध्ये. एकच धाव मिळेल. आता 5 चेंडू 16 धावा. 5 चेंडू 16 धावा. डावखुरा फलंदाज घाणाघाती, एक आक्रमक फलंदाज तुम्हाला एक्सप्लोसिव्ह बॅटिंग करताना पाहायला मिळतो खेळपट्टीवर, अर्थातच आदित्य. 5-16ची आवश्यकता आहे. 5 चेंडू 3 षटकार हे मारावेच लागतील.
हा टार्गेट मनामध्ये ठेवावा लागेल. 5-16 कशा होतील तर तुमच्या मनामध्ये तुमच्या मनगडामध्ये आता ताकद उतरवावी लागेल. ती म्हणजे 5 मध्ये 3 मारायचे आहेत. 5 मध्ये कमीत कमी 2 तरी पहिल्यांदा मारावेच लागतील तरच या मॅचमध्ये तुम्ही कमबॅक करू शकाल. 5 मध्ये 16ची गरज तोरणा टायटन्स यानंतर असेल मॅच. परंतु सिंहगड चॅम्पियन्स टीम समोर आता चॅम्पियन होईल का? सिंहगड चॅम्पियन्स टीम समोर आव्हान आहे 5-16. हो लेग स्टंप सोडून दिशा भटकली गोलंदाजाने. मिळाली अवांतर 1 धाव. विश्वनाथ कोले यांचे हात जमिनीत समांतर. बघा विश्वनाथ कोले विश्व 2 किलो भात एकटा खातोय एवढी पॉवर आहे त्यांच्याकडे आणि 1 किलो मच्छी सहज हडप करणारा हा पंच. 5-16 5-15. यस बॅट्समन रेडी नव्हता. बॅट्समन सांगतोय आदित्य की मी रेडी नव्हतो. पंचांनी सांगितलं यास हा चेंडू डेड मृत चेंडू घोषित केला. 5-15 5 चेंडू 15 धावा. चला जास्त वेळ घेतलाय आमचे टाइम कमिटी सांगते. 5-15 शॉर्ट पिच बॉल शॉर्ट अँड फुल करायचं होतं. चेंडू जातो डीप मिड विकेटला. वेगानं आलाय चेंडू पकडला फेकलाय. स्ट्राईक मात्र इथे रोटेट झाली आहे. आदित्यकडे आली स्ट्राईक. ही संधी आहे सिंहगड चॅम्पियन संघाला. मिळाल्या 2 धावा. 4 बॉल आणि आता 13 धावा. 4 चेंडू 13 धावा. या अगोदर आदित्य रेडी नव्हता. तो बॉल मूर्त डेड घोषित केला परंतु तो बॉल देखील अगदी ओव्हर पिच होता. ही सांगत असताना आपण माहिती देत असताना परंतु जर आणि तर टेनिस क्रिकेटमध्ये जर तरला स्थान नाही आहे मित्रांनो. जो जिता वही सिकंदर. जो चांगला खेळतो तोच हिरो होतो आणि जो खराब खेळतो नक्कीच त्यालाही ऐकवावं लागतं आपल्या सहकाऱ्यांकडनं. हा चांगला चेंडू खोला अगदी ब्लॉक हॉल बुंद्यात फेकला होता. तिथे क्षेत्ररक्षक फंबल झालाय. अतिशय मला वाटते त्या ठिकाणी होता. अतिश पाडील एक सिंगल नंतर डबल मध्ये रूपांतर झाला. 2 आल्या धावा. आता 3 बॉल 11. 3 चेंडू 11 धावांची गरज. अगदी या रगडगत्या उन्हामध्ये कडक उन्हामध्ये कडक बॅटिंग करावी लागेल आता. कारण 3 बॉल 11. 3 चेंडू 11 धावा. गोलंदाजीच्या उंबरट्यावर सुनील तर त्याच्या समोर आदित्य डावखुरा फलंदाज. कॉलनीतले सुकापूर कॉलनीतले हे रहिवाशी असणारे सर्व खेळाडू 2 दिवसामध्ये तुम्हाला आपली गुणवत्ता सिद्ध करत असताना कौशल्यता दाखवत असताना या मैदानावर. ओहो हे काय घडलं? अंपायर कॉल नो बॉल. हातातून चेंडू निसटला. जणू काय आता सिंहगड चॅम्पियन्स टीमला बोनस मिळालाय की काय 2 धावांचं. फ्री हिट नो बॉल +1 2 धावा. आता 3 चेंडू आणि आता 9 धावा उरल्या आहेत. सुनीलनं काय केलं या 2 धावेनं आता फ्री हिट आहे समोर आदित्यला. 3 चेंडू 9 धावा. 9 धावा 3 चेंडू. कोण जिंकणार या मॅच मध्ये? हा वेगानं फ्री हिट आहे. धावावं लागेल मात्र बॉल हवेत असताना 2-3 धावा काढाव्या लागतील. अशा परिस्थितीमध्ये फक्त 2च धावा आल्या आहेत. 2च धावा आल्या आहेत. आता 2 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्याकरता आवश्यकता आहे ती 7 धावांची. 2 बॉल 7 रन्स. अगदी मैदानावर खूप चित्तथरारक सामना पाहायला मिळतोय. दोन बॉल आणि 7 ची गरज. अक्षरशः दमछाक झाली आदित्य आणि पवनची. जे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावरचे फलंदाज म्हणजे फक्त एकच ओम बाद झालाय. म्हणजेच बाकी बरेच खेळाडू त्यांच्या खेळाडू कक्षामध्ये आहे. परंतु आदित्यनं जेवढी बॅटिंग चांगली केली आता त्याला फिनिश देखील चांगला गोड शेवट करावी लागेल. सुरुवात चांगली झाली मग शेवटी गोड करण्यासाठी आता खरं तर गरज आहे ती म्हणजेच 2 बॉल 7. परंतु सुनीलला आता टिच्चून गोलंदाजी करावी लागेल. सुनीलला देखील भेदक मारा करावा लागेल. 2 बॉल 7 खरं तर एका ओव्हरमध्ये जवळ विचार केला ना तर 15-16 धावांची आवश्यकता होती. का ओव्हरमध्ये 19 राहिल्या होत्या. त्यानंतर एक शेवटचा 2 चेंडूंचा खेळ बाकी आणि 9 धावा. चला लवकर घ्या स्पीडअप करा. 2 चेंडू 9 धावा. 7 धावांची गरज. 7 धावांची गरज असताना स्ट्रेट. ओ माय गॉड व्हॉट हॅपन. काय केलं अतिशनं.
आता गॉगल तोडून आणि मोडून काय उपयोग. आता नाराज होऊन फायदा नाही, डोक्यावर हात ठेवून फायदा नाही. प्रथमेश हातात झेल होता, हातातून झेल तर झेल निसटला आणि तोही सीमारेषेच्या बाहेर. म्हणजे तेली गेले तूपही गेले, हाती राहिले धुपाटणे. या म्हणीप्रमाणे हा आलाय षटकार. बॉल एकची गरज. या षटकारानं पूर्णपणे मॅचची धुरा बदलली. या षटकारानं पूर्णपणे नक्षा बदलला. सामन्यातलं चित्र विचित्र झालं. 1 बॉल 1 रन. 2 बॉल 7ची गरज होती. आतिश पाटीलच्या हातातून निसटलेला तो झेल. नुसता चेंडू जरी अडवला असता आतमध्ये 1 2 3 धावा गेल्या असत्या, परंतु त्याच्या हातातून झेल जसा सुटला तो सीमारेषेच्या बाहेर पडला. सत्यवान काकडे का सावलीचा आनंद घेत आहेत. उन्हात उभे राहून राहून जास्त गोरे झालेत ना. आता त्यांना सावलीत जावं लागतंय. डे नाईट नाईट डे. आदय गावामध्ये नाईट करायची, इकडे डे करायची. काय स्टॅमिना आहे. चला जाऊया. मॅच मात्र तेवढी रंगतदार आहे. 1 बॉल 1 रन. जोरदार टाळ्या मित्रांनो. मॅच आवडली असेल तर होऊ द्या. वाईड बॉल अँड मॅच इज ऑन. सिंहगड चॅम्पियन्स. हार्दिक हार्दिक अभिनंदन. इस सुकापूर गाव का